नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आउटडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत दुधी हलवा. पण आजचा दुधी हलवा थोडासा स्पेशल आहे, कारण तो एकदम गोड झाला आहे आमच्या छकुलीमुळे. तर चला बघूया आज छकुलीच्या हातचा स्पेशल दुधी हलव्याची रेसिपी. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो दुधी भोपळा आहे ना, तो दुधी भोपळा मी व्यवस्थित किसून घेतलेला आहे आणि तो धुतलेला आहे. दुधी भोपळा 2-3 वेळा धुवून पिळून त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये आपण घेणार आहोत 2 ते 3 चमचे तूप. ते तूप व्यवस्थित मी वितळवून घेतलेलं आहे आणि वितळलेल्या तुपासोबत तुम्ही बघू शकता आमची छकुली कसा खेळ करत बसलेली आहे. फायनली तूप वितळलेलं आहे. वितळलेल्या तुपामध्ये तिने टाकलेलं आहे दुधी हलव्याचा किस आणि त्या दुधी हलव्याच्या किसाला आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. ॲक्च्युली हे जे आपण तुपामध्ये दुधी हलव्याचा दुधी भोपळ्याचा जो किस आपण परतत असतो ना, तो किस परततानाच तो अर्ध्याहून जास्त शिजतो. त्याच्यामुळे त्याच्यानंतर फक्त बघा मी एक अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, कारण गोड थोडंसं कमी हवं होतं. त्यामुळे साखर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. साखरेचं पाणी सुटलं होतं. त्यानंतर मी हलकासा खाण्याचा जो आपला एडिबल फूड कलर असतो, तो मी 1-2 थेंब फूड कलर टाकलेला आहे. फूड कलर हा कम्प्लिटली तुमच्या चॉईसवर आहे. जर का तुम्हाला आहे असाच कलरचा दुधी हलवा हवा असेल तर तुम्ही विदाऊट कलरसुद्धा तो करू शकता. त्यानंतर आपण टाकलेली आहे ते वेलदोड्याची पूड, वेलची जायफळची पूड मी इथे टाकलेली आहे. मी इथे ड्रायफ्रूट नाही टाकलेले. ज्या वेळेस आपण दुधी भोपळ्याचा किस परततो ना, त्याच वेळेत आपण ड्रायफ्रूट टाकू शकतो जर का आपल्याला हवे असतील तर. तर ह्या पद्धतीने मस्त हलवल्यानंतर आता वेळ आहे त्याच्यामध्ये टाकायचं खवा. तर मी थोडासा पाववाटी मावा इथे घेतलेला आहे. तर हे त्याला मी आता सांगितलेलं आहे की तो पाववाटी मावा व्यवस्थित क्रश करून आपला जो दुधी भोपळ्याचा किस आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो एकसारखा व्यवस्थित करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अगदी टेस्टी असा दुधी हलवा आहे रेडी. एन्जॉय.